नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पाणी पुरवठा योजनेवरील पदं, त्याचबरोबर मित्रांनो पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हा जो आहे महाराष्ट्र शासनाचा, त्यांच्यामार्फत मित्रांनो नवीन GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. कालच्या तारखेचा पाहू शकता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी पदाचा आकृतिबंध निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो याच्यामध्ये जी जुनी पदं आहेत, नियमित पदं आणि मित्रांनो नवीन पदं देखील 152 पदं भरली जाऊ शकतात, त्याची जाहिरात येऊ शकते. त्या पदांना मित्रांनो नवीन नियमित पदांना या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि कंत्राटी पदं भरण्यासाठी देखील मित्रांनो पदं मंजूर करण्यात आलेले आहेत. तर नियमित पदं आणि कंत्राटी पदं अशी दोन्ही पदं मंजूर करण्यात आलेली. मित्रांनो, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची अजून जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली नाही, तर याची मित्रांनो जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते. तर पहा मित्रांनो, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जे हे विभाग आहे त्याच्या अंतर्गत मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा विभाग आहे, त्याच्यामध्ये ही पदं भरली जातील. त्याच्याबद्दलची जाहिरात येऊ शकते. हा शासन निर्णय जो आहे त्याबद्दलचा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या ठिकाणी काय म्हटले पहा, डिटेलमध्ये सर्व माहिती आपण पाहूयात अगोदर आणि त्यानंतर कुठली पदं मंजूर करण्यात आलेली आहेत आणि कुठली पदं कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत तीही माहिती पाहूयात. तर पहा, पदांचा नव्याने आढावा घेण्यासाठी सूचना ज्या आहेत वित्त विभागाने 2017 मध्येच दिलेले आहेत सर्व विभागांना. त्यानुसार मित्रांनो 13/7/2023 रोजी जी बैठक झाली त्याच्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काल हा सुधारित आकृतिबंध निश्चित आता करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 13/7/2023 जी बैठक झाली त्या मान्यतेनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी एकूण 2240 नियमित पदांचा सुधारित आकृतिबंध शासनाने मान्यता दिली. याशिवाय 1207 पदं मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. तर 1207 पदं मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती देखील भरण्यासाठी मान्यता त्यांनी दिली गेलेली आहे. तर त्याचबरोबर जे मुख्यालय आहे या ठिकाणी हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं मुख्यालय, त्या ठिकाणी मित्रांनो एकूण 152 नियमित पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. तर ही परमनंट पदांची 152 पदांची जाहिरात येऊ शकते आणि मित्रांनो ही 1207 जी आहेत पदं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जातील, त्याची मान्यता त्यांना देण्यात आलेली आहे. तर ह्या 1207 पदांबद्दल मित्रांनो जशी जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल. त्याचबरोबर ही जी परमनंट पदं आहेत सरळ सेवेप्रमाणे 152 पदांना मान्यता दिलेली आहे. मग आता ही पदं कधीपर्यंत हा विभाग भरेल, 152 नवीन पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे, त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल किंवा जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर 152 जी पदं आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये कुठली पदं आहेत, याच्यामध्ये जी मुख्यालयाच्या ठिकाणी भरली जातील त्यांचं पेमेंट काय असणार आहे, वेतन सरणी काय असणार आहे आणि मंजूर पदसंख्येमध्ये प्रशासन शाखा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग जी आहे, त्याचबरोबर फायनान्स विंग जी आहे किंवा टेक्निकल विंग जी आहे, अशा प्रत्येक विंग्स जे आहेत म्हणजे या ठिकाणी डिपार्टमेंट आहेत त्या ठिकाणी ही पदं भरली जाणार आहेत. ज्याच्यामध्ये पाहू शकता सहाय्यक भांडारपाल या ठिकाणी प्रशासनामध्ये भरलं जातं आहे. 47 टोटल प्रशासन शाखेची पदं आहेत, त्यामध्ये सहाय्यक भांडारपाल असेल. त्यानंतर लिपिकची पदं आहेत पहा, लिपिकची 19+9 पदं आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो सहाय्यक लेखा अधिकारी असतील, अभियंताची पदं देखील याच्यामध्ये आहेत, इंजिनियरची पदं आहेत, कक्ष अधिकारीची पदं आहेत. त्यानंतर बाकी वरची मित्रांनो ग्रुप Aची देखील काही पदं आहेत, ग्रुप Bची काही पदं आहेत आणि ग्रुप Cची काही पदं आहेत. गट Dची याच्यामध्ये पदं नाहीत मित्रांनो. गट Dची पदं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती या ठिकाणी असणार आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये त्याचा समावेश आहे. त्याचबरोबर जी मुख्य कार्यालय त्यांच्या अंतर्गत येणारी क्षेत्रीय कार्यालय जे आहेत तिथं देखील मित्रांनो पदं भरली जाणार आहेत. जसं की मुंबईचं क्षेत्रीय कार्यालय आहे, त्यानंतर ठाणे नागपूरचं आहे, त्यानंतर ठाणेमधील CPDM कार्यालय आहे, अशी विविध कार्यालये आहेत ज्या ठिकाणी वरिष्ठ लिपिक, सहाय्यक भांडारपाल अशी पदं आहेत. त्यानंतर गुणवत्ता नियंत्रक पथक कार्यालय जे आहेत मित्रांनो ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी त्या ठिकाणची देखील पदांची माहिती त्यांनी दिलेली आहे, किती रिक्त पदं आहेत त्याच्याबद्दल. आणि 7व्या वेतन आयोगानुसार सर्व पदांना या ठिकाणी वेतन सरणी आहे. त्याचबरोबर मित्रांनो हा जो GR आहे तुम्हाला सविस्तर माहिती पाहण्यासाठी याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तर पहा अशा पद्धतीचा हा GR प्रसिद्ध झालेला आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये पहा पाणी पुरवठा योजनांसाठी बाह्य यंत्रणेद्वारे कुठली पदं असणार आहेत पहा. जसं की चौकीदार हे बाह्य यंत्रणेद्वारे घेतलं जाणार आहे, मजदूर, जलसेवक तांत्रिक, जल अधीक्षक, विद्युत पर्यवेक्षक अशी काही पदं आहेत. याच्यापेक्षा अजून दुसरी देखील पदं आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये पाहू शकता अनुरेक असेल, फेरा प्रिंटर असेल, सहाय्यक कार्यक असेल अशी देखील पदं आहेत. शिपाईचा समावेश आहे. त्यानंतर बाइंडर, चौकीदार ही सर्व पदे याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. त्याचबरोबर मित्रांनो जी नियमित पदं आहेत 2240 पदं जी आहेत सध्या कार्यरत पदं आहेत या ठिकाणी जे हे विभाग आहे प्राधिकरण आहे त्या ठिकाणी. तर याच्यापेक्षा अजून मित्रांनो 152 पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे नवीन नियमित परमनंट पदांसाठी. तर त्या पदांची जाहिरात येऊ शकते. त्याचबरोबर जी पदं या ठिकाणी मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायची आहेत
म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती घ्यायचे त्याच्या पदांसाठी देखील मित्रांनो या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। याच्यामध्ये 1207 पदं मित्रांनो या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो कार्यालयानुसार त्यांनी रिक्त पदांची माहिती दिलेली आहे पहा, जसं की या ठिकाणी पहा बहुउद्देशीय गट क सेवा लिपिक नीटांक लेखक वाहन चालक, त्यानंतर गट ड मधलं शिपाई पद देखील बाह्य यंत्रणेद्वारे भरलं जाणार आहे, ती देखील माहिती दिलेली आहे। एकूण शिपाईची किती पदं असणार आहेत पहा मित्रांनो 565 पदं असणार आहेत। त्यानंतर गट क ची 143 पदं आहेत, अशी एकूण 905 पदं आहेत। पाणी पुरवठा योजनेवरील देखील पदं मित्रांनो या ठिकाणी 305 तुम्हाला सांगितलं ना, चौकीदार वगैरे तांत्रिक वगैरे ती देखील पदं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जाणार आहेत। 902 प्लस 305 अशी मिळून 1207 पदं या ठिकाणी ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसची असणार आहेत। आणि मित्रांनो 565 पदं जी आहेत शिपाईची याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असतील। तर याबद्दल मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसची जाहिरात देखील आली तरी देखील तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल, किंवा याच्याबद्दल वेगळं काय अपडेट आलं अजून ह्या GR नंतर मित्रांनो पुढची प्रोसेस आता सुरू होईल विभागाअंतर्गत, त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल। सध्या मित्रांनो फक्त हा GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे, सुधारित आकृतीबंधाला मान्यता दिलेली आहे। आकृतीबंध मान्यता झाल्यानंतर मित्रांनो पुढची प्रोसेस जो आहे तो विभाग करत असतो, जाहिरात प्रसिद्ध करणं, कंपनी सिलेक्ट करणं, कुठली किती पदं रिक्त आहेत, किती पदांची जाहिरात काढायची, ती सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला जशी उपलब्ध होईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल, किंवा त्याबद्दल जसं अपडेट येईल किंवा डायरेक्टली जाहिरात आली की तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा। धन्यवाद।